दिवाळी जवळ आली आहे, तर दिवाळीमध्ये प्रत्येक महिलांची धावपळ होते, कारण आपल्याला पूर्णपणे फराळ करायला लागतो. तरी हा फराळ चविष्ट आणि सुंदर होण्यासाठी याची आधीच आपण तयारी जर करून ठेवली, तर आपल्याला जास्त लोड होत नाही. यासाठी मी तुम्हाला हा आज पूर्णपणे व्हिडिओ घेऊन आले आहे. तर चला आपण बघूया काय करायचं. तर इथं मी साखर दाखवते तुम्हाला. तर साखर आपण दिवाळीचा फराळ चालू करायच्या आधी आपण या पद्धतीने जर साखर तुम्ही घेतली आणि एका मिक्सरच्या जारमध्ये घालून तुम्ही याची पावडर जर करून ठेवली, तर तुम्ही जेव्हा फराळ चालू कराल तेव्हा तुम्हाला हे खूप इझी जाणार आहे. त्याच्यामुळे दिवाळीचा फराळ चालू करायच्या आधी जो आपल्याला वेळ मिळतो, म्हणजे आता जो वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्ही ही अशी पावडर करून ठेवा. एअर कंटेनर डब्यामध्ये जर तुम्ही ठेवून जर फ्रीजमध्ये ठेवली किंवा जरी बाहेर जरी ठेवली, तर ही पिठी साखर भरपूर दिवस टिकते. तर ही पिठी साखर अशी करून ठेवल्यामुळे तुम्हाला शंकरपाळी बनवताना, लाडू बनवताना खूप जास्त सोपं जाणार आहे. त्यामुळं अशी पिठी साखर नक्की करून ठेवा. आता त्यानंतर आपण सेकंड टिप बघूया. इथे मी हरभऱ्याची डाळ, याला चण्याची डाळ पण म्हणतात, ही डाळ 1 किलो डाळ आहे, नीट करून घेतले. आपण ही काय करायची की अशी कढईमध्ये भाजून घ्यायची, साधारणशी भाजून घ्यायची. जास्त पण कलर डार्क वगैरे करायचा नाही, साधारणशी भाजून घ्यायची. असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला जे बेसन आहे ते भरपूर प्रमाणात पण पडतं, आपण छान अशी डाळ भाजून घेतल्यानंतर. आणि आपण चकली बनवणार किंवा आपल्याला जे बेसनचे लाडू बनवायचे असतात तेव्हा आपल्याला खूप इझी जातं जर आपल्याकडे असं बेसनचं पीठ जर तयार असेल तर. म्हणून दिवाळी चालू व्हायच्या आधीच तुम्ही हे या पद्धतीने डाळ वगैरे भाजून बेसन दळून आणू शकता. आता प्रत्येकाची भाजणी करण्याची पद्धत वेगळी आहे. तर मी इथं भाजणीमध्ये काहीही घालत नाही. मी डायरेक्टली पिठामध्ये जे काय तिखट तीळ लागते ते मी पिठामध्ये टाकते. मी भाजणी करताना काहीच टाकत नाही. त्याच्यामुळे मी ही डाळ आता प्लेन डाळ अशी दळून आणणार आहे. तर बघू शकता साधारणशी अशी भाजून घेतले, म्हणजे पीठ भरपूर प्रमाणात पडावं आणि आपली चकली वगैरे खमंग व्हावी म्हणून ही डाळ आपण भाजून घ्यायची. तर असं केल्यामुळं आपल्याला लाडू करताना किंवा आपल्याला चकली करताना आपल्याला काही त्रास होत नाही. आधीच जर आपलं पीठ जर घरी तयार असेल तर ही पण टिप तुम्ही नक्की फॉलो करा. आता त्याचबरोबर आपल्याला तांदूळ पण दळून आणायचा आहे. कारण काय होतं, दिवाळीचा आपण जेव्हा फराळ बनवतो तेव्हा आता तुम्ही बघू शकता, मी डाळ तुम्हाला भाजलेली दाखवली. त्या डाळीमध्ये मी काहीही घातलेलं नाही. तर चकली बनवताना तांदळाचं पीठ लागतंच, कारण तांदळाचं पीठ असेल तरच आपली चकली कुरकुरीत खुसखुशीत होते. म्हणून तांदूळ पण दळून आणायचं. त्याच्यामुळे मी इथं अर्धा डबा तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ फक्त पुसून घेतला आहे आणि कुठलाही तांदूळ घ्या तुम्ही, रेशनचा घेतला तरी चालेल. आणि डाळ आणि हे डाळ थंड झाल्यानंतर हे दोन्ही मी आता वेगवेगळं दळून आणणार आहे. आता थर्ड टिप बघूया. वेलची. वेलची खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे आपल्याला दिवाळी बनवताना, कारण आपण लाडवामध्ये भरपूर अशा ह्याच्यामध्ये गोडाच्या पदार्थामध्ये आपण वेलची घालतो. आपण करंजी बनवताना पण आपल्याला वेलचीची पावडर लागते. तर तीच जर आपण आधी करून ठेवली तर आपल्याला खूप इझी जातं. म्हणून ही वेलची बघू शकता इथं मी वेलची घेऊन आपण कढईमध्ये किंवा तव्यावरती थोडी गरम करून घ्यायची, अशी भाजून घ्यायची. ह्याची सालं बिलकुल पण टाकायची नाहीत. सालं खूप महत्त्वाची आहेत, सालं टाकायची नाहीत. त्याच्यामुळं अशी भाजून घ्यायची. छान अशी भाजली, कलर थोडासा बदलला की आपण याची पावडर करून ठेवायची. पावडर करून ठेवल्यामुळे आपल्याला कधीही तुम्हाला करंजी बनवा, तुम्ही लाडू बनवा, काहीही बनवा, तेव्हा तुम्हाला पटकन जर आपल्याकडे वेलची पावडर जर तयार असेल तर पटकन आपण 1 चमचा 2 चमचे घालून आपण मळू शकतो पीठ, ज्याचं तुम्हाला मळायचं आहे त्याचं. त्याच्यामुळं ही खूप महत्त्वाची टीप आहे. तुमचं खूप काम हलकं होणार आहे दिवाळीमध्ये, हे जर तुम्ही आधी जर या पद्धतीची जर तयारी करून जर ठेवली तर. तर आता हे मिक्सरच्या जारमध्ये घातलं आहे. आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर घाला आणि मग हे तुम्ही बारीक याची पावडर करा. साखर नक्की घाला, साखर घातली तरच हे बारीक होईल, नाहीतर हे बारीक होणार नाही. याचे वरचे जे काही त्याची सालं आहे ती राहू शकतात. म्हणून साखर घालून आपण बारीक करून एका एअर कंटेनर डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा. असं केल्यामुळं पण तुम्हाला खूप जास्त काम तुमचं हलकं होणार आहे. तर मग मी आधी पण असंच वेलची पावडर करून ठेवली होती, तोच डबा आहे. त्याच डब्यामध्ये मी आता ही वेलची पावडर भरून ठेवणार आहे. तर ही एक महत्त्वाची टीप आहे. तर आपण आता ही एका डब्यामध्ये भरून ठेवूयात. तर या पद्धतीने जे काही तुम्ही दिवाळीचं जे काही फराळाचं नियोजन आहे ते आधी केलं तर तुम्हाला दिवाळी खूप सुंदर आणि खूप त्रास न होता, अगदी धावपळ न होता तुम्हाला ही दिवाळी तुम्ही करू शकता. तर इथं मी पावडर आपली तयार करून ठेवली आहे. आता आपण टोपण लावून आपण ही फ्रीजमध्ये किंवा जरी बाहेर जरी ठेवली तर ह्याला काहीही होत नाही. तर असं घट्ट टोपण लावून आता मी ही
ठेवून देणार आहे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट टिप बघूया की दिवाळीमध्ये आपल्याला सुके खोबऱ्याची खूप जास्त गरज असते आपल्याला सारण वगैरे बनवण्यासाठी. तर त्यासाठी इथं मी हे ओले नारळ घेतलेत. ओले नारळ फोडून यामधलं पाणी काढून घेतले. त्यानंतर काय करायचं की हे आपण एका ताटामध्ये घालून आपल्याला हे 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. पण इथे एक महत्त्वाची टिप, जर कडक ऊन असेल तरच ही ट्रिक तुम्ही यूज करा. आता ह्या ताटामध्ये मी लवंग घातलेत, कारण ह्याला मुंगी लागू नये म्हणून आपण लवंग घालायचं आणि ह्या नारळावरती धूळ वगैरे बसू नये म्हणून हे दुपट्ट्याने तुम्ही कवर करून एक 4 ते 5 दिवस जर तुम्ही उन्हामध्ये ठेवलं तर तुमचे खूप जास्त बचत पण होऊ शकते आणि आपण घरच्या घरी आपण हे सुकं खोबरं तयार करू शकतो. नेक्स्ट बघूया, दिवाळीमध्ये आपल्याला लाडू बनवण्यासाठी किंवा शंकरपाळी बनवण्यासाठी तूप लागतं. जर तुम्ही घरी साय साठवून जर तूप बनवत असाल तर ते तुम्ही दिवाळीमध्ये न बनवता म्हणजे फराळ चालू करताना न बनवता आधीच जर तुम्ही जर हे तूप जर करून जर ठेवलं तर तुम्हाला दिवाळीमध्ये तुमची धावपळ होणार नाही. तर आता मी आधीच एक 8 दिवसापाठीमागं तूप बनवलेलं आहे, पण तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी ते मी साय दाखवत आहे. तर माझा अर्धा पातेला तर साय साठलेली आहे. तर मी या पद्धतीने तुम्ही जर तुमची साय जर साठली असेल तर आधीच तूप कढवून घ्या, म्हणजे तुमची धावपळ होणार नाही. आणि त्यानंतरची टीप बघूया, मसाले. आपण फराळ बनवण्याच्या आधी आपण मसाल्याच्या डब्यामध्ये जे काही आपण मसाले आहेत ते जर भरून ठेवले तर तुम्हाला दिवाळी करताना तुम्हाला खूप इझी जातं. आता इथं माझे मसाले संपलेले आहेत. मी अजून दिवाळीचा किराणा भरलेला नाही. तर दिवाळीचा किराणा जर तुम्ही भरला तर पहिल्यांदा तुम्ही तुमचा मसाल्याच्या डब्यामध्ये जे काही तुम्हाला धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट लागतं ते तुम्ही भरून ठेवा. म्हणजे तुम्ही जेव्हा काही समजा तुम्ही चिवडा बनवत असाल तर तुम्हाला पटकन ते काढून तुम्हाला टाकता येईल. तर पद्धतीने या दिवाळीला तुम्ही जर आधीच जर नियोजन करून जर ठेवलं तर तुमची दिवाळी खूप छान जाईल, तुमची धावपळ होणार नाही. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जर हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.